सांगोला तालुक्यातील वाडेगाव परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात सांगोला पोलिसांनी पहाटे मोठी कारवाई केली. महादेव मंदिराजवळील कोरड्या नदीपात्रातील कच्च्या रस्त्यावर 18 जुलै रोजी सुमारे 4:35 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कारवाई दरम्यान बिस्किट रंगाचे अशोक लेलंड कंपनीचे विना नंबरचे वाहन ताब्यात घेतले. वाहनाच्या मागील भागात अंदाजे 1 ब्रास वाळू आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या वाहनासह वाळूची एकूण अंदाजे किंमत ₹3,07,000 इतकी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी वाडेगाव येथील आदिनाथ माणिक ऐवळे वय वर्ष 24 यांच्या विरुद्ध शासनाची परवानगी, रॉयल्टी पास व आवश्यक परवाना नसताना अवैधरित्या वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची फिर्याद पोलीस कर्मचारी सदाम रसूल नदाब यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हेड कॉन्स्टेबल कोष्टी यांनी पूर्ण केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.